ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांतर्फे प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ. हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंद्याविरोधात हिंगोली पोलिसांतर्फे उत्कृष्ट कामगिरी करण्यात येत असून अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्या अनेकांवर कारवाई करून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सन 2022च्या तुलनेत 2023-24मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात जास्त अवैध धंद्यावर कारवाया करण्यात आल्या आहेत. यात सन 2023मध्ये जुगारावर 691 तर सन 2024मध्ये 80 कारवाया, अवैध दारू विरोधात सन 2023मध्ये 1570 तर 24मध्ये 107 कारवाई, अवैध हत्यारावर सन 2023मध्ये 238 तर 2024मध्ये 12 कारवाया, अवैध वाळू तस्करी विरोधात सर 2023मध्ये 80 तर 2024मध्ये 8 कारवाई, 107 CRPCमध्ये 2023मध्ये 624 तर 2024मध्ये 81 कारवाया, 110 CRPCमध्ये सन 2023मध्ये 570 तर 2024मध्ये 65 कारवाया, 109 CRPCमध्ये सन 2023मध्ये 35 कारवाया MPDA कायद्याअंतर्गत तर 2023मध्ये 31 तर 2024मध्ये 2 कारवाया 55 ते 57 MPOCA अंतर्गत सन 2023मध्ये 78 तर 2024मध्ये 13 कारवाया करण्यात आल्या आहेत. सदरील कारवाई हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच होत असलेल्या कारवायामुळे अवैध धंद्या चालकांचे धाबे दणाणले असून अवैध धंदे माफियाविरोधात पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे पाहायला मिळत आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.